एक मिनिट. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण आमचा संबंध आहे हिच्याशी. आंटी, तुम्ही हिला फक्त आमची ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळखता ना? आता मी तुम्हाला हिची आमच्या कुटुंबातली ओळख सांगतो. वा, आता नवीन तमाशा सुरू झाला. नाहीतरी इतके दिवस मला खूप बोरच होत होतं. आता मजा येणार. म्हणजे तुम्ही मगाशी विचारलं होतं ना दादा कुठे? त्याची बायको, माझी वहिनी पारू. पारू दादा कसा आणि कुठे आहे तो? ते कामावर गेलेत. त्यांनी मगाशीच फोन केला होता की लय चांगली नोकरी मिळाली आहे त्यांना. काय? कामावर? नोकरीला गेला? म्हणजे किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ, जो आतापर्यंत हजारो लोकांना नोकऱ्या देत होता, तो स्वतः आता नोकरी करायला जातो. मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये. प्लीज मला एकटं सोड. अहिल्या, आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात तुला मी कधीही एकटं सोडलं नाही. मग आज कसं सोडेल? माझ्यासमोर आदित्य आणि पारूसाठी रडता येत नाहीये ना? माझा काय संबंध त्या मुलीशी? का रडू मी तिच्यासाठी? अहिल्या, आज पहिल्यांदा ओळखतोय का मी तुला? इतक्या वर्षाचा संसार आपला. तू कितीही वर वर असं दाखवत असलीस ना की पारूचा आणि तुझा काहीही संबंध नाही, तरी तू पारूवर किती प्रेम करतेस हे मला माहिती आहे. आणि तुझ्या मनालाही हे चांगलंच माहिती आहे. दाखवत नाहीस एवढंच. श्रीकांत, मला त्या मुलीचं नावही ऐकायचं नाहीये. त्यामुळे पुन्हा पुन्हा माझ्या समोर तिचं नाव घेऊ नकोस प्लीज. ठीक आहे, पारूसाठी नाही, पण आदित्यसाठी रडत होतीस ना? खरं सांग. माझ्या पोटचा गोळा आहे तो. तो कसंही वागला ना तरी मी त्याची आई आहेच ना शेवटी. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला मुलगा आहे हा. जगातली सगळी सुख आपण त्याच्या पायाशी आणून ठेवली. पण आज मी त्याला एका डिलिव्हरी बॉयच्या वेशात बघितलंय. तो बोट दाखवेल ती गाडी आणून आपण त्याला दिलीये, पण आज तो डिलिव्हरी बॉय बनून दारोदारी भटकतोय. काय कमी केलं आपण आपल्या मुलांसाठी? सांग ना. त्यांच्या भविष्यासाठी जे करता येईल ते केलं. त्यांच्या भविष्यासाठी आपण आपलं वर्तमान त्यांना दिलं. आपण मेहनत घेतली. किर्लोस्कर एम्पायर एवढा डोलारा उभा केला, तो त्यांच्या खांद्यावर ठेवला. आणि त्यांनी काय केलं? श्रीकांत, आदित्यने त्याच्या आयुष्याची वाट लावून घेतली. या घरात राजकुमारासारखा राहणारा हा मुलगा रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखा राहतोय रे. एवढी काळजी वाटते ना? मग मला तुला
आईसारखं मोठं झालेलं बघायचंय. कसं शक्य आहे का? आदित्य सर, माझी आणि देवी आईंची तुलनाच होऊ शकत नाही. मी देवी आईंच्या पायाच्या धुळी समान आहे ना. धड माझं शिक्षण झालंय ना मला धड जग कळतंय. उगाच काय बी बोलू नका. पारू, आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर शिक्षणाला वयाचं बंधन नसतं. मला सांग, तू कितवीपर्यंत शिकलीस? 10वी. झालं तर मग आपण डायरेक्ट 12वीची परीक्षा देऊया. ओके? मी घेईन तुझा अभ्यास. हा, तुझी तयारी आहे ना? आदित्य सर, तुमची तयारी असेल तर माझी काय हरकत असणार आहे? तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. मग तुम्ही म्हणताय तसं करूया. मी शिकेन बी आहे ना, आपल्या संसाराला हातभार बी लावेन. चालेल ना? चालेल. पारू, तू बघ, एक ना एक दिवस ना आईला आपला खूप अभिमान वाटेल आणि ती आनंदाने आपल्याला स्वीकारेल. बघ तू.